मित्रांनो हे बघा कावळे कसले आहेत. यांनी जरा टार्गेट जाऊन धरलं ना तर आम्हाला दोघांना पण सोडायचे नाही, इथंच मारायचे विरायचे. चंगळ्या बोले कू, कावळ्या बोले कू. तो हे गाईज नमस्कार, मी तुमचा लाडका भाऊ शांतू माने. तर मित्रांनो मी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मी राहुरी येथे मुळा डॅम पशी आलेलो आहे. म्हटलं इथला नजारा बघूया जरा, पाणी खूप मस्त दिसतंय. तर मित्रांनो इकडं आलो आहे, हे बघा कसं आहे. कावळे, अरे कावळे तर लय होते पण गेले उडून आता सध्याला. अरे हे बघा सगळे मरून पडलेत, सगळे मरून पडलेत. त्याला काय म्हणतात, आंबळे आंबळे म्हणतात का काय रे, काय म्हणतात त्याला? चिलापी. आपण तर वेज असल्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे. मित्रांनो कसं आहे, खतरनाक मस्त वाट राहिले. पण आहे म्हणा पाणी पाणी ते सगळे पाठीमागे बघ कसं वाटतंय. तर मित्रांनो आम्ही इथं थांबलोय. एक कावळा जखमी आहे. तो जखमी कावळ्याला एवढे सर्व कावळे जाऊन त्याला मारायचा प्रयत्न करतात. लवकर मर म्हणते ते. बघू आपण कसं, तुम्हाला दाखवतो. ते एकच पक्षी आहे कावळा, पंख का काहीतरी त्याला कुठंतरी असं जखम झालेली आहे. लवकर मर म्हणते ते. तर तुम्हाला दाखवतोच. बघा मित्रांनो कसं ते एका कावळ्याला सर्व कावळे जाऊन मारते ते. काय त्यांच्यातलं सिस्टीम काय असेल काय त्यांनाच माहिती. आता ह्यो हाफ मीटर चालू आहे त्यांच्यातून. लवकर मर म्हणतात, लवकर मर. कारण जगून काय फायदा नसेल त्यासाठी टोचा मारून 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 मारायला लावतात काय ना. हो हो कसे मारतात. माणसं पण असेच करतात. आणि ह्या कलियुगमध्ये ना माणसं ह्याच पद्धतीनुसार आहेत. हे कोणतरी असं घायाळ पडला ना, घायाळ माणसाला वाचवायचं सोडून खाली आणायचं ते विचार करतात. काय ना काय करत ते. एखाद्याला कमजोर झालेला आहे बाबा, तिथं कुठंतरी सपोर्ट करावा, कुठंतरी पुढं न्यावा. पुढं न्यायचं सोडून डायरेक्ट वार करते ते पाठीमागून. अजून माणसाची लायकी म्हणजे लायकीच नसती. माणसं एवढे हलकट असतात ना. बघा गणपती बाप्पाचं मूर्ती आणून ठेवले. हे बघा गणपती बाप्पाचं मूर्ती आणि इथं ठेवले. ती पण नदीच्या काठी राहुरी डॅम. इथं यांची लायकी नाही. मंदिर बिंदारा बांधतात आणि यांची लायकी नाही. सांभाळत नसून येत ना, देवाला खरं पुसता येत नसेल तर. मित्रांनो पण एवढं नक्की बोलू शकतो मी, कारण ते जसं की कावळ्यांमध्ये एक कावळा जण जखमी झाला तर सर्व कावळे येऊन लवकर मारायचा प्रयत्न करतात. तसं आपल्या रिॲलिटीमध्ये आपल्या माणसांमध्ये पण तसंच आहे. हे कोणीतरी असं थकल्यासारखं झालं किंवा कोणीतरी काहीतरी त्याच्यात हरलं आहे, तो आता काही करू शकत नाही. तसल्या माणसांना लगेच असं माणूस लगेच इकडून तिकडून ना काहीतरी काय करायला बघत ते. तेच जे काय मागची जाई खुन्नस असेल काय असेल ते तिथं काढायला बघतात. पण माणसांनी असं समजलं पाहिजे की मागं जे झालं आहे ते सोडून टाकलं पाहिजे. कारण तो त्याचा कर्म असेल ते कर्मानुसार चालतो आणि ते कर्माचं फळ आहे, त्याचा कर्माचा भोग आहे, तो भोगणारच आहे. तर तुम्ही नका ना त्याच्यात हे करू. तर मित्रांनो हे असंच हे कसं आहे ना, ह्यांना समजा नाही. पण रियालिटी आपल्या समोरच आहे कावळ्याचा. जो बघा मित्रांनो तो कावळा. जखमी झालाय. ह्याच कावळ्याला सर्व योजन मारत ते. काय असेल त्यांच्यात, काय सिस्टीम काही समजत नाही असेल त्यांच्यात. तर मित्रांनो माझा एक छोटासा ब्लॉग आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये परत अजूनसुद्धा असे 2-4 म्हणजे असं इथून पुढं चालूच ठेवणार आहे. कंटिन्यू ब्लॉग टाकत जाणार आहे. असं म्हणतात ते की सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. तर त्या हिशोबानुसार काही ना काही आता सुरुवात करतो आहे, नवीन प्रयास करतो आहे. मग ह्याच्या अगोदर एक ब्लॉग सोडलेला आहे. पण आता हे सेकंड ब्लॉग आहे. पण हळूहळू चेंजेस होईल काहीतरी. तर मित्रांनो सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे सध्याला. तर
बघू आता कंटिन्यू तर डेली ब्लॉग टाकायचा विचार चालू आहे आणि बघू आता सोशल मीडियाचा पॉवर काय आहे. तर मित्रांनो फॉलो सबस्क्राईब शेअर काय आहे ते करून टाका. धन्यवाद मित्रांनो.